दुकानात कोण आहे का? हाय की. बोल. आप्पा कुठे आहेत? आप्पाचं जरा डोकं धरलंय. कुणी? अरे म्हणजे डोकं दुखतंय त्याचं. हा, बोल, काय पाहिजे? बॅलन्स मारायचंय. हा, काल तर 55चा फुल टॉक टाइम मारलं होतं की. संपला बी इतक्यात? वय बोलून संपला. रिचार्ज बोलूनच संपत असतोय. इतकी बी मी बिंडोक नाही. इतका कोणाशी बोलत होतास? मित्रासंग. कोण मित्र? हा एक पंजाबचा. तुझा आणि पंजाबचा मित्र? काय बी बोलू नगस. खरं सांग. अरे खरंच तर. एवढं बोललास की संपलं बी रिचार्ज? अगं पुरींसंग बोलून संपला असत. एवढा देखना गडी आहे. काही कमी पुरींचं फोन येत नसते याल का राजा? आणि तुला कशाला पाहिजे चौकशा? तू जर का गिरायकाला अक्कल शिकवायला लागलीस का नाही तर मिळते ती बी गिरायका जायची. हे गिराईक कुठं बी नाही जायचं. गॅरंटी आहे मला. हा, जितू काका म्हणते ते बरोबर आहे. गिरायक जाऊ शकतं. ए आजा थांब, मी मारतो तुझा रिचार्ज. आमच्या शितलीच्या नादाला लागला ना तर तुझी बी कामं राहायची. खरंय. अय, काय खरंय? तुझ्या नादात माझी कामं राहतात ना, हे खरंय. बोला जा. 55चा टॉक टाइम मारा ना. 55चा फुल टॉक टाइम नंबर बोल की. द्या. आजा 5 रुपये सुट्ट नाहीत की रे? चॉकलेट देऊ का? हा द्या की. हे जितू काका येतो. हा ये. लय साधन सरळ पोरगी. हा, मला काय बोललास का? आजा घे. एकदम सिंपल पोरगे. कुणाच्या आद्यात ना मध्यात, कुणाचं एक ना दोन. आपलं मिलिटरी की मिलिटरी. आता एवढा बॅलन्स संपेपर्यंत बोलतोय. कवा मिलिटरीत भरती वयाचा आणि कधी लगीन करायचा काय माहिती. तुला सांगतो शितले, आजाच्या वयापर्यंत आमची लग्न बिऊ राखली होती. आजी तयारच नव्हतं मी लग्नाला, पण बळबळ सुमनला बघितली आणि झालो तयार. आधी तिकडची माणसं ऐकाव माहितीच होती. म्हणली पोरग शेतीत आहे, काय भरोसा. मग सुमन म्हणली 4 घास तर खायला घालेल ना, आणि मला शेतकरीच पाहिजे. मी बी इकडं लावून धरलं. म्हणलं लगीन करत तर हिच्याच सांगा, नाहीतर लगीनच नको आपलं. मग काय नाही वय करत आमचं बी वाजलं. 4 महिने लागले लगीन ठरल्यावर लगीन व्हायला. आणि तेव्हा हे आत्ताच्या सारखं नव्हतं. हे असला एक एक ठोकळाच्या ठोकळा मोबाईल. बसायचो मिस कॉल खेळत, मजा यायची.
तसं मी कमीच बोलायचो. हिलाच लय बोलायला लागायचं. एकदा बोलायला लागली की बॅलन्स संपल्याला कळायचाच नाही. असंच होतं या वयात. बॅलन्स संपतोच. आजाचं बॅलन्स कोणाशी बोलून संपलं असेल? नक्कीच काहीतरी गडबड असली पाहिजे. आजा कोणाशी बोलत होता हे मला कळलंच पाहिजे. राहुल्याचं काय करायचं काय कळलं. त्याला कसं समजून सांगायचं. हा, विक्याला फोन करून सांगतो सगळं. राहुल्या नाही कुणी काहीतरी समजून घेईल. हॅलो, बोल की बाबा. हा, काय चाललंय? अरे आमच्या आयुष्यात ट्रेनिंग सोडून दुसरं काय चालणार आहे? तू बोल, तुझं काय चाललंय? निकालाची वाट बघायचं चाललंय. विक्या, अरे कधी एकदा लेटर येईल असं झालंय बघ मला. अरे येणार येणार, यंदा तुला लेटर नक्की येणार. अरे आपला शब्द आहे ना, चितलीचं कुठलं खायच की. हा, आणि तसं बी मला बी इथं कोणतरी ज्युनियर पाहिजेलच की सल्यूट मारायला. हा, बाकी बोल, काय चाललंय? आणि काय नाही. हा विक्या, अरे मामानं नवीन मोबाईल दिलाय दसऱ्याला. काय सांगतोयस? अरे का मजा चालली की तुझी. ए, पार्टी पाहिजे ना मोबाईलची. हा, देऊया की तुला आणि राहुल्याला. ए, देऊ की नाही? द्यायलाच लागते, नाहीतर गोळ्या घालत असतोय बघ मी. बाकी आपल्या हुबला कसं काय चाललंय? काय नाही, कविता करायचं चाललंय त्याचं. काय राहुल्या आणि कविता? राहुले हुबला कचला का बरं? बाकी काय नाही. नाही नाही, विशेष असं काय नाही. हा, शीतल. शीतल काय शीतल? ए अजय, काय मॅटर बिटर झाला नाही ना? नाही तसं असेल तर लगेच सांग. रक्ताची नसली ना ती बहीण आहे ती माझी. नाही रे, ही पोरं उगीच फालतूच्या डोक्याला ताप देतात. शीतल कशी जरा अल्लड आहे रे. तू जरा लक्ष दे बर का. हॅलो हॅलो, हे अजय. हा? अजय, काय मॅटर नाही ना? नाही नाही, मी आहे की. नक्की काय नाही ना? नाही तसं काय असेल तर सांग. एखादं उगाच निबर फटकं खायचं माझ्याकडनं. हा म्हणजे तसं काय नाही. तसं काय नाही, मला फक्त कळू दे रे की तिला कोण त्रास देते म्हणून. बघ मग कशी चांबडी लोळवतो.